नमस्कार. तर पिंगा पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि प्रेरणा बोलत असतात. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की इतकी वर्ष इथे श्वेताताई आपल्यासोबत मुंबईत राहतात आणि त्यांना आपण जवळून पाहतो, म्हणजे आपण त्यांना आता जास्त ओळखतो, असं नाही का वाटत तुम्हाला? तेव्हा तेजा वैतागत म्हणते की अगं पण जे नाहीच आहे त्याच्यासाठी कसं उभं राहणार आणि का उभं राहायचं, आणि म्हणते की अनिमेष अस्तित्वात नसल्याचे मी तुला 10 उदाहरणं देईल किंवा 10 प्रूफ देईल, पण अनिमेष अस्तित्वात असल्याचा तू मला एक तरी उदाहरण देऊ शकशील का? नाही, काही चालेल, सांग. त्याचा कुठला फोटो आहे, त्याची कुठली माहिती आहे, तुझ्याकडे पत्ता आहे का की कॉन्टॅक्ट नंबर? आणि हसत म्हणते की श्वेता, आणि त्याचा एक फोटो तर लांबचीच गोष्ट आहे, त्याचा एकट्याचा फोटो तरी आहे का तुझ्याकडे? काहीतरी देऊ शकतेस का तू मला? नाही ना? अगं त्या मुलीने आपल्या पार्टीला सुद्धा खोटा भाड्याचा अनिमेष आणला होता आणि तू तिच्या बाजूने काय बोलतेस आणि तिच्याबद्दल एवढी शुअर कशी असू शकतेस तू? वल्लरी तेव्हा म्हणते की कारण श्वेताताई आपल्या मैत्रीण आहेत. यावर तेजा म्हणते की मैत्रीण कसली मैत्रीण? अगं इतकी वर्ष आपल्यासोबत राहून आपल्या सगळ्यांशी खोटं बोलत होती ती, मैत्री असल्याचा गैरफायदा घेत होती आणि सगळ्यात कहर म्हणजे स्वतःच्या मैत्रिणीवर, मिठ्ठूवर तिने हल्ला केला. तेव्हा वल्लरी जोरात त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की तेजाताई बस करा, तुम्ही श्वेताताईंवर असे आरोप नाही करू शकत. तुमच्याकडे पुरावे आहेत का? तर दाखवा मला पुरावे. तेव्हा तेजा रागाने वल्लरीला म्हणते की हे बघ, ही जी भाषा आहे ना कायद्याची, ती कोर्टात वापरायची, इकडे नाही हा. आणि तू मला नकोच सांगू श्वेता कशी आहे आणि कशी नाही येते. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई का अडून बसलाय तुम्ही? तेव्हा तेजा वैतागत म्हणते की मी नाही गं, तू अडून बसली आहेस वल्लरी, तू तिला निर्दोष सिद्ध करण्याच्या पाठी लागली आहेस. तेव्हा प्रेरणा खूप वैतागते आणि म्हणते की बस करा गं तुम्ही दोघी, आणि म्हणते की प्रसंग काय आहे आणि एकमेकींची साथ द्यायचं सोडून तुम्ही काय करता हे सगळं? सततची वादावादी, सततचं भांडण नको झालेत आता, मला कुठेतरी पळून जावं असं वाटतंय मला. तेव्हा तेजा प्रेरणाला शांत करत म्हणते की प्रेरणा हे बघ. तेव्हा प्रेरणा रागाने तेजाला म्हणते की तू बघ तेजा, खरंच तू बघ, त्या दिवशी पण आपण असंच भांडत होतो तर काय झालं पाहिलं ना, मिठ्ठूचं काय झालं ते आठवतं ना तुम्हाला? तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की तू ओव्हर रिॲक्ट करतेस प्रेरणा. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, मी ओव्हर रिॲक्ट वगैरे काही करत नाही, आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की परत सांगते, ही भांडणं, ही वादावादी सहन होत नाही आहेत मला आत्ता, माझी सहनशक्ती संपली आता, आणि या निगेटिव्ह वातावरणात मी आता नाही राहू शकत, आणि म्हणते की उद्या सकाळीच मी माझ्या गावी निघून जाणार आहे, ठरलं आहे माझं. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई अहो काय बोलताय तुम्ही? तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की नाही, मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस आता वल्लरी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर इकडे वल्लरी आणि तेजा खूपच टेन्शनमध्ये येतात. आता तर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहतो की प्रेरणा गावी जाण्यासाठी तिची बॅग पॅक करत असते. आता तेव्हा वल्लरी तिची हँडबॅग देत तिला म्हणते की यात प्रवासासाठी पाण्याची बॉटल ठेवली, आणि म्हणते की प्रेरणाताई मी येते ना तुम्हाला स्टेशनला सोडायला, सामान खूप आहे हो तुमच्याकडे. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की नाही, नको राहू दे, असं म्हणून ती तिथून देवाऱ्यासमोर येऊन उभी राहते आणि देवासमोर हात जोडते. आता वल्लरीला प्रेरणाकडे बघून खूपच वाईट. आता तेजाचं लक्षसुद्धा प्रेरणाकडे जातं आणि तीसुद्धा खूपच शॉक होते. आता प्रेरणा सर्व घराला बघायला लागते आणि ती खूपच इमोशनल झालेली असते, आणि तिला असं इमोशनल झालेलं बघून वल्लरी आणि तेजासुद्धा खूपच इमोशनल झालेले असतात. आता प्रेरणा तिथून निघून जायला लागते. आता प्रेरणा बाहेर येऊन जाणारच तितक्यात प्रेरणाला मिठ्ठूचा आवाज येतो की बस काय प्रेरणादी, हीच काय तुझी मैत्री? बुलबुल बागेतील एक बुलबुल गेली कोकणात, तर आम्ही काय करायचं? तेव्हा प्रेरणा पाठी वळून बघायला लागते. आता तितक्या तिथे श्वेतासुद्धा येते आणि म्हणते की आणि एक कोकण कन्या, लवकर यायचं गावावरून, परत येताना जर का आंबे नाही आणलेत ना तर बुलबुल बागेत एंट्री मिळणार नाही. आता प्रेरणा खूपच इमोशनल झालेली असते आणि त्या दोघींकडेही बघत असते. आता तेजा आणि वल्लरी खूपच आश्चर्याने प्रेरणाकडे बघत असतात, तर श्वेता आणि मिठ्ठू समोर असल्याचा भास प्रेरणाला होत असतो. आता प्रेरणा खूपच इमोशनल होऊन बघत असते आणि तिच्या अचानक लक्षात येतं की समोर कोणीच नाही आहे, समोर फक्त तेजा आणि वल्लरी आहेत. तेव्हा प्रेरणा डोळे पुसत तिथून निघून जाते. आता तेजा वल्लरीला म्हणते की खरंच गेली आहे यार आता ही, आता आपण दोघीच पुणे आणि जळगाव. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा गावी जाण्यासाठी निघालेली असते. तितक्या तिला कोणाचा तरी फोन येतो. आता प्रेरणा फोन बघत म्हणते की आईचा फोन सकाळी सकाळी
सकाळी असं म्हणून प्रेरणा फोन उचलते आणि म्हणते की हां बोल आई. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की काय गं, कुठंपर्यंत पोहोचलीस, निघालीस का? तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं आई आता खालीच उतरले, मिळेल त्या बसने येते मी. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुला काय सांगितलं इकडे यायचं नाही, तरी डोकं फिरले का तुझं? तेव्हा प्रेरणा खूप शॉक होते आणि म्हणते की आई अगं काय झालं अचानक? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अचानक तुला फोन करून सांगितलं होतं ना मी इथे यायचं नाही म्हणून, आणि आता सध्या मिठूच्या बातमीमुळे तू आमच्या घराचा उंबरा पण ओलांडू शकत नाही. बदनामी करून ठेवलीस गं, बदनामी. काही नाही, तू फक्त पैसे पाठव म्हणजे झालं. घर कसं चालवायचं मी सांग ना. तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते आणि म्हणते की आई फक्त थोड्या दिवसांसाठी येते गं मी. तर प्रेरणाची आई म्हणते की थोडे दिवस नाही काही नाही, इथे पाऊल ठेवायचं नाही म्हणजे नाही, सांगून ठेवते. तेव्हा प्रेरणा म्हणते की मला बाबांना भेटायचं आहे गं, फक्त थोड्या दिवसांसाठी येते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की बाबांना भेटायला कशाला, गळ्यात गळे घालून रडणार आहेस का इथे येऊन खर्च वाढणार आहे, आणि तू कशाला येते गं माझ्या मड्यावरचं अजून खर्च वाढवायला? तू ऐकलेस का, इकडे अजिबात यायचं नाही, आणि आलीस तर तंगडं मोडून हातात देईल तुझ्या, असं म्हणून ती रागाने फोन कट करते. तेव्हा प्रेरणाला खूपच वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि तेजा इकडे खूपच टेन्शनमध्ये बसलेले असतात. आता तितक्यात तिथे प्रेरणा येते आणि त्या दोघींकडेही बघायला लागते. तितक्यात आता वल्लरीचं लक्ष प्रेरणाकडे जातं. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, आणि ती खूप खुश होते. आता तेजासुद्धा म्हणते की खरंच आली की मला भास होतोय. आता वल्लरी आणि तेजा दोघी प्रेरणाजवळ येतात. तर प्रेरणा खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी आणि तेजा विचारायला लागतात की नक्की काय झालं आणि का रडताय. आता मात्र प्रेरणा यावर काहीच उत्तर देत नाही, ती फक्त रडतच असते. आता वल्लरी आणि तेजा प्रेरणाला बसायला सांगतात आणि तिला पाणी देतात. आता प्रेरणा रडत म्हणायला लागते की मी खाली उतरले आणि उतरल्या आईचा फोन आला आणि ती फोनवरील सर्व बोलणं सांगायला लागते. तेव्हा तेजा आणि वल्लरी खूपच शॉक होतात. आता तेजा रागाने म्हणते की तुझ्या आईला ना रोज सकाळी उठल्यावर 10 आणि रात्री झोपताना 10 पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत. तेव्हा वल्लरी तेजाला शांत करत म्हणते की तेजाताई. तेव्हा तेजा म्हणते की सावत्र म्हणजे किती सावत्र असावं. यावर प्रेरणा म्हणते की तेजा अगं काय बोलतेस. यावर तेजा वैतागून म्हणते की जाऊ दे, तू ना सुधारणार आहेस का ना तुझी आई, जाऊ दे, तू नको वाईट वाटून घेऊ, सोडते. तेव्हा प्रेरणाला खूपच वाईट वाटत असताना ती खूप रडत असते. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आईला नसेल तुमची किंमत, पण आम्हाला आहे, आम्हाला तुम्ही हव्या आहात. तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की एक गोष्ट चांगलीच लक्षात आली आहे, माझ्या गाव माझ्यासाठी कायमचं तुटलं आहे. जन्मभर मी इकडे राहून पैसे कमवायचे आणि घरी पाठवायचे, याचसाठी जन्म झालाय माझा. त्यांना मी नको आहे, फक्त माझे पैसे हवे आहेत. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजवत म्हणते की नाही हो प्रेरणाताई, असं नाही आहे. तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की असंच आहे. ऐकायला कितीही कडवट वाटलं ना वल्लरी, तरी हेच सत्य आहे. त्यांना फक्त माझा पैसा हवा आहे. त्यामुळे आता माझं जे काही आहे ना ते इथेच, मी आज घरामध्ये आहे आपल्या 5 जणींमध्ये. यावर तेजा म्हणते की खरं आहे प्रेरणा, आपली मैत्री टिकून राहिली पाहिजे. छोटी छोटी भांडणं, छोटे छोटे वाद आपल्यात होतील, पण मैत्री नाही सोडायची आपण. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मला पटतंय तेजाताईंचं. आता प्रेरणा तेजा आणि वल्लरीला म्हणते की तेजा वल्लरी, आजपर्यंत आपली सुखदुःख अगदी साधी होती गं, आपण सामोरे जात होतो, पण आता मात्र आपल्याला 3-3 लढाया लढाव्या लागणार आहेत. एक मिठूसाठी, एक श्वेतासाठी आणि एक आपली मैत्री टिकवण्यासाठी. आपले कदाचित एकमेकींशी वाद होतील, भांडणंही होतील, आपल्याला पटणार नाही एकमेकींचं, पण तरीसुद्धा आपले मतभेद बाजूला ठेवून आपल्याला उभं राहावं लागेल एकमेकींसोबत, एकमेकींसाठी अगदी घट्ट हात धरून उभं राहावं लागेल. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही जे बोलतात ना त्यामुळे मला अजूनच बळ आलं आहे. आता आपण या संकटातून बाहेर निघतो की नाही हे बघाच तुम्ही, आपल्याला नक्की मार्ग सापडेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी, तुझ्यात एवढी खंबीर नसेल मी कदाचित, तू जशी परिस्थितीला थेट सामोरी जाते तशी नाही जाऊ शकणार कदाचित मी, तरीही मी एक गोष्ट ठरवली, असं म्हणून ती उठून उभं राहते आणि म्हणते की परिस्थितीला पाठ दाखवून मी पळूनही जाणार नाही. आता हे ऐकून तेजा आणि वल्लरी दोघी
दोघंही खूप खुश होतात. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी, तुझ्यासारखा कायद्याचा अभ्यास नाही आमचा, त्यामुळे तू ज्या पद्धतीने लढते आहेस त्या पद्धतीने कदाचित आम्हाला नाही लढता येणार. तू श्वेताला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते कर, पण आम्ही हॉस्पिटलमध्ये काय हवं आहे, काय नको आहे, मिठूच्या आईबाबांना काय पाहिजे, मिठूला काही लागत असेल तर त्या सगळ्या गोष्टी बघू आणि तू श्वेतासाठी लढ. आणि ती पुढे म्हणते की मी आजच हॉस्पिटलमध्ये जाऊन मिठूला भेटून येणार आहे, ठरलंय माझं. यावर वल्लरी म्हणते की आता आपण आपल्या मैत्रीला वाचवायचं. जोपर्यंत या बुलबुल बागेमध्ये आपल्या 5ही जणींचं हसणं परत येत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. आता सगळ्यात आधी श्वेताताईंना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांना निर्दोष सिद्ध करायचं आहे. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इन्स्पेक्टर मीरा श्वेताची चौकशी करत असतात. आता त्या श्वेताला म्हणतात की काय गं, सोड म्हणतेस आणि विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं देत नाहीस, मग कसं काय सोडायचं तुला. आणि विचारतात की सांग कुठे राहतो अनिमेष आणि काय करतो. तेव्हा श्वेता सांगते की सांगितलं ना तुम्हाला की त्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की तुझा आहे ना संबंध या केसशी आणि त्याचा तुझ्याशी, मग आहेच की संबंध या केसशी, बोल. तेव्हा श्वेता खूपच घाबरलेली असते. आता इन्स्पेक्टर मीरा तिच्याकडे बघून म्हणतात की काय गं, कापर भरले की तुला, उन्हाळ्यामध्ये थंडी वाजते की घाबरलीस तू. अण्णा म्हणत होते की नसलेली लोक दिसतात म्हणे तुला. आणि त्या कॉन्स्टेबल मालसुरेला म्हणतात की ऐकलत का, हिची आई गेल्यानंतर सुद्धा तिला हिची आई दिसायची. यावर कॉन्स्टेबल मालसुरे म्हणतात की बापरे, हे तर खूपच डेंजर आहे. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा पुढे म्हणतात की भाऊ नव्हताच हिला कधी, पण कुठून तरी जन्माला घातला होता मनातून, त्याच्याशी खेळायची, गप्पा मारायची, काय डेंजर प्रकार आहे ना हा. आणि विचारते की आला होता का असा आरोपी आपल्या पिंजऱ्यात. यावर कॉन्स्टेबल मालसुरे म्हणतात की नाही ना मॅडम, कधी बघितलंच नाही. इकडे श्वेता खूपच अस्वस्थ झालेली असते आणि खूप घाबरलेली असते. तर इन्स्पेक्टर मीरा विचारतात की श्वेता बक्कळ, आई आणि भावासारखा अनिमेषसुद्धा खोटा आहे ना. तेव्हा श्वेता रागाने इन्स्पेक्टरकडे बघायला लागते आणि ती काहीच बोलत नाही. आता इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की तू गप्प बसली आहे म्हणजे अनिमेष नावाचं कोणी नाहीच आहे, त्याच्यासाठी तू जीवघेणा हल्ला केला मिठूवर. अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीसाठी तू या टोकाला जाऊ शकतेस. तेव्हा श्वेता म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, अनिमेष आहे आणि त्याच्यामुळेच होतं आहे हे सगळं. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की बरं ठीक आहे, असं मानलं की अनिमेष आहे, कुठे आहे, काय करतो आणि सापडला तर फरफटत आणता येईल का इथे. आता श्वेता खूपच घाबरलेली असते आणि अस्वस्थ झालेली असते. ती आता अडखळत म्हणते की नाही, मी नाही सांगू शकत. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की केस सॉल्व, तू बाहेर आणि तो आतमध्ये. आणि विचारतात की सांग कुठे राहतो, फोन नंबर तरी दे. तेव्हा श्वेता म्हणते की नाही देऊ शकत. यानंतर इकडे आपण पाहतो की वल्लरी एकटीच विचार करत बसलेली असते. आता प्रेरणा तिला आवाज देत असते पण तिचं प्रेरणाकडे अजिबात लक्ष नसतं. आता प्रेरणा तिच्याकडे बघत म्हणते की ही कुठे हरवली. असं म्हणून ती वल्लरीजवळ येते आणि विचारते की काय गं, लक्ष कुठे तुझं, केव्हापासून आवाज देते तुला, हे घे कॉफी आणली आहे तुझ्यासाठी. आता वल्लरी काही न बोलता अचानक खूप रडायला लागते. तेव्हा प्रेरणा तिला आश्चर्याने विचारते की काय झालं गं वल्लरी. त्यावर वल्लरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, हा कॉफीचा कप अचानक असा समोर आला ना, खूप आठवण आली हो डोळ्यासमोर. तेव्हा प्रेरणा विचारते की काय आठवलं गं. तेव्हा वल्लरी सांगते की रात्रभर जेव्हा मी अभ्यासाला बसायची ना परीक्षेसाठी, तेव्हा असाच कॉफीचा मग घेऊन हात समोर यायचा, कधी तुमचा, कधी तेजाताईंचा, तर कधी श्वेताताईंचा. तुम्हाला माहिती आहे का, श्वेताताई मला काय म्हणायच्या, वल्लरी अगं खूप झाला अभ्यास, चल ना थोडा वेळ गप्पा मारूया, म्हणजे तुझी झोप अशी निघून जाईल. आणि त्या 5 मिनिटाच्या गप्पा कधी तासाभराच्या होऊन जायच्या ना, समजायचंच नाही. असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, तशीच आहे आपली श्वेता, सगळ्यांची काळजी असते तिला. आता वल्लरी रडत पुढे म्हणते आणि मिठूताई कॉफीचा मग घेऊन यायच्या ना, तेव्हा त्या मला म्हणायच्या की वल्लरी यार, तू बघ एक दिवस तू खूप मोठी वकील होशील, खूप अभ्यास कर आणि मोठी वकील हो, म्हणजे मला परत कोणी पैशासाठी फसवलं ना, तुझ्याकडेच ती केस घे. असं म्हणून ती खूपच रडायला लागते आणि म्हणते की कधीच वाटलं नव्हतं हो त्यांची केस अशी लढावी लागेल मला. असं म्हणून वल्लरी खूपच रडायला लागते. आता प्रेरणाला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं, पण तीसुद्धा वल्लरीला समजावत म्हणते की शांत हो वल्लरी, हे बघ तू म्हणते ते सगळं बरोबर असलं तरी आता आपण धीर सोडून चालणार नाही ना. मलासुद्धा सगळं पुन्हा आधीसारखं झालेलं पाहायचं आहे गं, पण आता आपण धीर सोडता कामा नये. यावर वल्लरी म्हणते की बरोबर बोलत आहात प्रेरणाताई तुम्ही, सगळं काही ठीक होईल. असं म्हणून ती स्वतःचे डोळे पुसते.
आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग की तू एवढा विचार कसला करत होतीस. तेव्हा वल्लरी सांगते की तेच श्वेताताईंच्या केसबद्दल. श्वेताताईंच्या फोनमध्ये त्या अनिमिषचा नंबर असेल ना, पण त्यांचा फोन तर पोलिसांकडे आहे म्हटल्यावर कसा नंबर मिळवायचा. तुम्हाला माहिती आहे का, या अनिमिषचा नंबर मिळाला ना तर सगळं काही सोपं होऊन जाईल. नंबर नाही मिळत आहे फक्त. तेव्हा प्रेरणा म्हणते की एकदम बरोबर बोलते आहेस तू. हे बघ, या सगळ्या बाबतीत आपल्यात सगळ्यात हुशार तेजा आहे ना, मग तिच्या मदतीने आपल्याला असं काहीतरी करता येईल का की या श्वेताचा फोन आपल्याला न मिळवता त्यातील डेटा फक्त आपल्याला मिळवता येईल. असं काही होईल का. म्हणजे हल्ली पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो ना, मोबाईल हॅक झाला, कसा श्वेताचा मोबाईल हॅक करता येईल का आपल्याला. हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि आनंदाने प्रेरणाला मिठी मारते आणि म्हणते की प्रेरणाताई, थँक्यू सो मच. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही केवढा मोठा प्रश्न सोडवला, तुम्ही भारी आयडिया दिली आहे तुम्ही, थँक्यू. आता प्रेरणासुद्धा थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की मलासुद्धा लवकरात लवकर आपल्या 5ही जणींना एकत्र पाहायचं आहे ग आधीसारखं. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, तो दिवस लवकरात लवकर परत येईल आपल्या आयुष्यात. फक्त आपल्याला तेजाताईंच्या मदतीची गरज लागेल.